नमस्कार. रोकटोकमध्ये आपलं स्वागत. मी दीपक बातुसे. प्रेक्षको, देशाचं राजकारण सध्या तापतंय. नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात देशभरातील विरोधक एकत्र येत आहेत. त्याबाबतच्या बैठका दिल्लीत सुरू आहेत. राज्यातील राजकारणही शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेमुळे बदलताना दिसतंय. दुसरीकडे उद्या देशाचा अर्थसंकल्पही सादर होतोय. देशातील या आणि इतर प्रमुख प्रश्नांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी. रोकटोक पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमात. पृथ्वीराज चव्हाण यांचं या कार्यक्रमात स्वागत. आणि प्रेक्षको, तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न थेट पृथ्वीराज चव्हाणांना माझ्याबरोबर विचारू शकता. चव्हाण साहेब, पहिलाच माझा प्रश्न असेल, संविधान बचाव रॅली जी प्रजासत्ताक दिनी मुंबईत निघाली, त्या रॅलीपासून देशभरातील विरोधक हे केंद्रातील सरकार विरोधात एकवटताना दिसत आहेत. दिल्लीत उद्या बैठकही होते या संदर्भात. कशा पद्धतीने हा सगळा जो विरोधकांचा एकोप आहे तो जुळून येणार आहे? आपलं काय या संदर्भातलं मत आहे? ती कशी मोड बांधली जाणार आहे? आपण जर मे 2014च्या निवडणुकीचं विश्लेषण केलं तर भारतीय जनता पक्षाला फक्त 31% मतं पडली होती आणि बाकीची मतं भाजपच्या विरोधात पडली होती, भाजपला पराभूत करण्याकरता पडली होती. पण त्या मताचं खूप विभाजन झाल्यामुळं भाजपला एवढं प्रचंड बहुमत मिळालं. आता ही पुढची निवडणूक जर जिंकायची असेल तर भाजप विरुद्ध सर्व एकवटले आणि मताचं विभाजन टाळलं तरी निवडणूक एकतर्फी होऊन जाईल. हे भाजपलाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीची रणनीती मी 2 प्रकारे असेल असं मला वाटतं. एक तर पहिली रणनीती की काँग्रेस आणि सर्व समविचारी विरोधी पक्ष यांना एक येऊ द्यायचं नाही आणि याकरता प्रधानमंत्र्यांच्याकडून आणि अमित शहांच्याकडून आणि भाजपकडून सर्व प्रयत्न होतील. मग कुणाविरुद्ध काय शस्त्र वापरायचं, काय करायचं ह्यात ते माहीर आहेत, त्यामध्ये तरबेज आहेत अगदी. आणि दुसरं, आपले जे जुने सहकारी होते त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की शिवसेनेनं जरी घोषणा केली असली तरी शेवटी शिवसेनेला भारतीय जनता पक्ष बाहेर जाऊ देणार नाही आणि त्यांना आपल्याबरोबर ठेवण्याकरता जे काही करावं लागेल ते सर्व काही ते करतील आणि तरच त्यांना या निवडणुकीमध्ये कुठेतरी तग धरता येईल. अर्थात आमची एकजूट होईल का, त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, प्रश्नचिन्ह आहेत. कारण काय, इच्छा जरी असली तरी शेवटी जागा वाटपामध्ये कुठली जागा कोणी घ्यायची, किती जागा कोणी लढवायच्या, यामध्ये खूपच वाद होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात. परंतु यामध्ये जर प्रत्येक राष्ट्रीय स्तरावरच्या राजकीय पक्षाच्या नेत्यानं एक मुत्सद्देगिरी दाखवली, एक स्टेट्समनशिप दाखवली की नाही, आज आपल्यापुढं मोठं आव्हान आहे लोकशाहीला टिकवण्याचं, संविधानाला टिकवायचं. कारण ज्या दिशेनं भारतीय जनता पक्ष आणि संघ चाललेले आहेत त्यामुळं कदाचित यानंतर पुन्हा निवडणुकासुद्धा होतील का नाही, घटना आज आपल्याला जी अवगत आहे ती घटना शिल्लक राहील का, एकदा राज्यसभेमध्ये बहुमत आलं की ती घटना मोडायचाच प्रयत्न होईल आणि मूलभूत लोकशाहीलाच फारकत दिली जाईल, अशी आम्हाला भीती आहे. आणि टाळायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव केला पाहिजे. साहेब, तुम्ही सांगता की जागा वाटपावरून वाद होऊ शकतो, पण आता ही एकजूट होताना ही एकजूट कोण करणार नक्की, हा एक सुद्धा प्रश्न आहे. आणि या विरोधी आघाडीचं नेतृत्व कोण करेल या संदर्भातही निर्णय होताना वाद होतील असं वाटत नाही? अर्थात त्यामध्ये निश्चितच चर्चा करून हा निर्णय घ्यावा लागेल आणि सर्वमान्य नेता, त्यातल्या त्यात सर्वात मोठा पक्ष हा सर्वसाधारणपणे अशा आघाडीचं नेतृत्व करतो, हा आपला संकेत आहे. आणि त्यामध्ये जर काही बदल करायचा जर प्रयत्न झाला तर मग अडचणी निर्माण होतील. परंतु मला वाटतं की आज या ठिकाणी एक स्टेट्समनशिप दाखवायची गरज आहे. एक व्यापक दृष्टिकोन ठेवून संकुचित राजकारण न करता आज देशाच्या भवितव्याकरता आपण ही लढाई करतोय. या दृष्टीनं जसं 1977 साली सर्व विरोधक आले होते, आपसातले सर्व मतभेद बाजूला ठेवले होते, किंवा ज्या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये
कर्जमाफी करता संघर्ष यात्रा काढली आणि सर्व विरोधक एकत्र आले. तशाच दृष्टीने एक संविधान बचाव रॅली नाही म्हणजे याचं नेतृत्व काँग्रेसकडे असावं असा पूर्णपणे काँग्रेसचा कल दिसतोय. कारण तुम्ही जे सांगितलं की सर्वात मोठा पक्ष आणि यापूर्वी सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनीच आघाडीचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे हे नेतृत्व सुद्धा काँग्रेसला हवंय असं दिसतंय. नाही, ही परंपरा आहे. मोठ्या पक्षाला सगळ्यांची मोठ बांधणं सोपं होतं. एक छोटासा पक्ष जर पुढे आला तर मग इतर छोटे पक्ष आम्ही का नाही असं त्यामध्ये प्रश्न होईल. आणि त्यामुळे कुणी मी तुम्हाला एक थेट विचारतो चव्हाण साहेब, तुम्हाला थेट विचारतो, जर शरद पवारांचं नाव याच्यात समोर आलं, शरद पवारांचं जर नाव समोर आलं तर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? आता हा निर्णय काही मी घेणार नाही. हा निर्णय दिल्लीमधले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसची कार्यसमिती आहे आणि मला वाटतं की इतर पक्षांचे देखील नेते आहेत. त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे, त्यामध्ये समाजवादी किंवा मायावतींसारखे पक्ष आहेत. या सर्वांनी बसून हे ठरवायचं आहे. पण मला वाटतं आतापर्यंतचा संकेत जो आहे तो सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठा देशव्यापी पक्ष जो असतो त्या पक्षाकडेच बहुतेक आघाडीचं नेतृत्व असतं. आपल्याकडे प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे. रोहित पाटील जळगाववरून तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. विचारा रोहित पाटील, प्रश्न तुमचा. पहिल्यांदा तर G24 तासचे मी आभार मानतो की त्यांनी मला आज प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून दिली. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण उर्फ बाबासाहेब जेव्हा दिल्लीवरनं त्यांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतली तर एक महाराष्ट्रातला युवक म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळा होता आणि तो वेगळा असताना ते फार काही असं कृत्य करून जातील असं वाटलं होतं आणि तशी आशाही व त्यांनी तसे डायरेक्शननी सुरुवातीला कामही तसं त्यांचं चालू आहे राहिलं. परंतु अंतर्गत कुरघोडी असतील किंवा एक कंट्रोलिंग सिच्युएशन असेल तर त्या कारणास्तव त्यांना जे पाहिजे तसं डायरेक्शननी काम करता नाही आलं. तर आता कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे प्रधानमंत्री असतील तर ते सुद्धा एका डायरेक्शननी काम करत असतात. तर पक्षांतर्गत तर विचारसरणी बाजूलाच सोडून जसं GST असेल, वन नेशन वन टॅक्स, किंवा आता प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की वन कंट्री वन इलेक्शन, तर अशा काही मूलभूत गोष्टींकडे एक पक्ष अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून त्यांना आपण समविचारी माणसं म्हणून मदत करायला काय हरकत आहे? ऋतुराजजी, पण कुठलाही चांगला प्रस्ताव जर सरकारकडून आला तर निश्चितच सर्व पक्षांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. कारण शेवटी आपला देश एक आहे, आपल्या देशाचा पंतप्रधान एक आहे आणि लोकांनी पंतप्रधानांच्याकडे प्रचंड बहुमतानं सत्ता दिलेली आहे. पण याचा अर्थ कुठलाही प्रस्ताव सत्ताधारी पक्षांनी आणला तर तो मग डोळे झाकून त्याला पाठिंबा देणं हे शक्य नाही. कारण शेवटी लोकशाही आहे. एक देश एक निवडणूक हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यामुळे हे अव्यावहारिक पाऊल आहे आणि त्यामुळे याची अजून पूर्वतयारी झाल्याशिवाय कशा प्रकारे घटना दुरुस्ती आपण करणार आहोत आणि कशा प्रकारे हे शक्य आहे हे आम्हाला सांगितलं तरच पुढे विचार होईल. आत्ता काही त्याबद्दल स्पष्टता आलेली नाही आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये कधीही संसद भंग करता येते, कधी विधानसभा भंग करता येते आणि विधानसभा भंग झाली, संसद भंग झाली ते आपल्याला निवडणुका घ्याव्या लागतात. त्यामुळे यावर काय उपाययोजना सरकार करणार आहे त्याची रूपरेषा काही अजून समोर आलेली नाही. परंतु वन नेशन वन टॅक्स किंवा GSTचा ही आमचीच कल्पना होती. प्रदीप घुगे यांचा एक प्रश्न आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्यात काहीच अडचण नव्हती. फक्त ज्या प्रकारे आपण प्रश्न घेऊया कारण ह्याचं उत्तर जवळपास मिळालेलं आहे. प्रदीप घुगे आहेत नांदेडवरून. विचारा प्रदीप घुगे. सर, माझी पृथ्वीराज चव्हाणांना एकच विनंती आहे. हा बोला. हा, तर माझा पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एक विनंती आहे की मी नांदेडून बोलते सर. मी अशोकराज माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांच्या संघामधला मी कार्यकर्ता आहे. तर त्यांनी ज्यावेळेस यांचं धर्मा पाटलाचं जे प्रकरण झालेलं होतं त्या धर्मा पाटलाच्या प्रकरणामध्ये आणि आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही आणि कुठलाही एखाद्या त्यांना अमाऊंट आणखी त्यांना मिळालेली नाहीये की त्यांनी सानुग्रह जे भाजप सरकारने त्यांना 15 लाख रुपयाचे सानुग्रह अमाऊंट ठरलं होतं ते पण मिळालं नाही. आणखी पण हे विरोधी पक्षांनी आणखी त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये फक्त या प्रकरणाचं त्यांनी फक्त वातावरण केलं. असं माझी विनंती आहे की त्यांना किंवा त्यांना त्या तात्काळ त्यांना ते सानुग्रह जे काय मदत जे असेल आपल्या भाजप सरकारकडनं किंवा त्यांच्याकडनं एक विरोधी पक्षाने आपण जे कर्तव्य असेल त्यांनी. पृथ्वीराजजी, धर्मा पाटलांसंदर्भात प्रश्न आहे.
खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर अनेक विस्थापित जे आहेत त्यांचे प्रश्न समोर आलेले आहेत आणि आपल्याही काळात अनेक पुनर्वसनाचे प्रश्न असे होते, त्याच्यातही असे शेतकरी आपल्याला दिसतील. काय सांगाल, म्हणजे कुठली यंत्रणा बदलली नाहीये? तुमच्या काळातही ते सुरू होतं, आताही तेच सुरू आहे. नाही, असं नाहीये, बिलकुल असं नाहीये. धर्मा पाटलांच्या घरी मी गेलो होतो त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांची तब्येत विचारायला. काय परिस्थिती आहे, हा काही कर्जमाफीचा विषय नाही आहे, हा सक्तीच्या जमीन अधिग्रहणाचा विषय आहे. आणि त्यामध्ये चीड येण्यासारखं यामध्ये बाब अशी आहे की धर्मा पाटलांच्या 5 एकर जमिनीला 4 लाख मोबदला दिला गेला आणि त्यांच्या शेजारच्या तशाच प्रकारच्या बागायत जमिनीला 74 गुंठे जमिनीला 1,89,00,000 मोबदला दिला गेला. या विरुद्ध धर्मा पाटील यांनी प्रत्येक दार ठोठावलं, अगदी तलाट्यापासून ते मुख्यमंत्र्यापुढे कुणी दाद त्यांची घेतली नाही. आणि मग सगळं तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणार असाल, 5 एकर त्यांची रोजीरोटी जर हिसकावून घेणार असाल आणि त्याच्या बदली मोबदला 4 लाख, आणि त्याच्याही पेक्षा चीड आणणारं जे प्रकरण आहे की ते दलालांचा सुळसुळाट आहे. दलाल त्यांना येऊन भेटले, तुम्ही म्हटले आमच्या थ्रू जर आला, तुम्ही आम्हाला काही वाटा दिला तर आम्ही तुम्हाला पूर्ण बहुमत पूर्ण मोबदला देऊ, पण तुम्ही जर दलालांच्या थ्रू गेला नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. आणि जे लोक दलालांच्या थ्रू गेले त्या, आता उदाहरण मी सांगितलं, 74 गुंठे जमिनीला 1,89,00,000 मोबदला मिळाला. आता माझा सरकारला एक साधा सवाल आहे, त्यामुळं सानुग्रह अनुदानाचा आपण विचारलाही बिलकुल तुटपुंजी रक्कम बिलकुल स्वीकारणे नाही पाहिजे. आज ते योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. तसं विद्युत मंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी ते कबूल केलेलं आहे की आमची चूक झालेली आहे आणि मी दुरुस्त करू. पण चूक झालेली आहे, त्याचे अधिकारी कोण जबाबदार आहेत? दलालांचा सुळसुळाट झालेला आहे, त्याला कोण नजर ठेवणार आहे? आणि हेच समृद्धी महामार्गामध्ये चाललेलं आहे, म्हणून आमचा त्याला विरोध आहे. याच्यावर कारवाई व्हायला हवी. असं सानुग्रह अनुदानाचं प्रकरण नाहीये, जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पृथ्वीराजजी, माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही शिवसेनेला काँग्रेस सोबत येण्याचं जे आव्हान केलेलं आहे, त्यांनी आताच नुकतीच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा सुद्धा केली होती, आणि आता तुम्ही थेट आव्हान केलंय की काँग्रेस सोबत या. काँग्रेसला हे मान्य होईल का? कारण शिवसेना आणि तुमची विचारधारा ही पूर्णपणे भिन्न आहे. बिलकुल नाही बातूसेजी, मी बिलकुल आव्हान केलं नाही, ती चुकीची बातमी आलेली आहे. त्या बातमीमध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असं म्हटलेलं आहे. तो माजी मुख्यमंत्री मी नव्हे हे मी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं काय की जोपर्यंत शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत हा प्रश्न उपस्थितच होत नाही. ते एकदा बाहेर पडले त्यानंतर पुढे काय करायचा हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु निश्चित शिवसेनेला आमच्यावर या असं आव्हान मी केलेलं नाही. त्या बातमीमध्ये एका मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला होता. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं मी निश्चित नव्हतो. पुढचा प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया आपण संबंधामध्ये. कृपा करून जोडू नका. शेलूवरून मारुती मगर म्हणून आहेत, विचारा तुमचा प्रश्न. मारुती मगर. सर, मला दादांना एवढंच विचारायचं की हे सरकार आता जे काही रोजगार युवकांच्या रोजगारावरती निवडून आलं सर, तर यांनी राज्यसेवेच्या 69 जागा काढल्या सर, आणि यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती खूप खालावलेली आहे आणि ज्यावेळेस सर्व आमदारांच्या पगारी वाढल्या त्यावेळेस त्याचा बोजा कुठेही आला असं कुणी जाहीर केलं नाही. त्याच्यामुळे दादांना आम्हाला एक सांगायचं की आज आपला देश तरुणांचा आहे, आज आमच्याकडे प्रश्नाकडे कुणी लक्ष देण्याचं धाडस करत नाही. जिकडे तिकडे जातीपातीचं राजकारण चालू आहे, परंतु मूळ आमच्या पोटाचा जो प्रश्न आहे, आम्ही खेड्यापाड्यातून येऊन इथं शिकतोय. तुमचा प्रश्न समजला मारुती मगर. पृथ्वीराजजी, त्यांचा प्रश्न आहे की युवकांच्या रोजगाराचा विषय, कारण भाजपने सत्तेवर येताना जे आश्वासन दिलं होतं रोजगार निर्मितीचं ते पूर्ण होताना दिसत नाहीये. नाही, 2-3 प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पहिल्यांदा भाजपनी दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगार निर्माण करू आश्वासन दिलं होतं, ते बिलकुल पूर्ण झालेलं नाही. किंबहुना नवीन रोजगार तर सोडाच आहेत ते रोजगार देखील जायला लागलेले आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि मला वाटतं की सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे हे तुम्ही विधान केलं, हे तितकंच खरं आहे. आज सरकारचं आपल्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आज विकास कामामध्ये 30% कट लागलेला आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं काही चुकीचे निर्णय नव्या सरकारने घेतल्यामुळे विशेषतः
एका निर्णयाचा उल्लेख करतो मी. LBT रद्द करण्याचा जो चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे राज्याला कमीत कमी 25-30 हजार कोटीचा फटका बसलेला आहे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचं नियंत्रण सुटलेलं आहे आणि त्याचा परिणाम मात्र नव्या नोकऱ्या, नव्या रोजगार होतोय. नाही, पण त्यांचा आक्षेप विरोधकांवर सुद्धा आहे. त्यांचं म्हणणं आहे की विरोधक या मुख्य जो प्रश्न आहे तरुणांचा त्याच्याकडे लक्ष न देता जातीपातीचं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे, देशात सुरू आहे. विरोधक का प्रभावीपणे मांडत नाहीत हे विषय? बिलकुल नाही आहे. नाही, मला वाटतं की राज्यासमोर शेतकऱ्यांचा एक आत्महत्या आणि कर्जमाफीचा जितका गंभीर प्रश्न आहे तितकाच प्रश्न सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे राहिले नाहीत. मोठ्या प्रमाणात सरकारनं जे आश्वासन दिलं होतं मेक इन महाराष्ट्रामध्ये की 8 लाख कोटीची परकीय गुंतवणूक येईल आणि त्यातून 30 लाख नोकऱ्या उत्पन्न होतील, ते पूर्ण होताना दिसत नाही. आणि त्यामुळे सरकारचं आर्थिक धोरणच चुकलेलं आहे, फसलेलं आहे. आणि जोपर्यंत नवीन उद्योगामध्ये नवीन गुंतवणूक होत नाही तोपर्यंत औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. सगळा दबाव शेतीवर येतोय. आपण प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया. सदाशिव शिंदे आहेत आपल्याबरोबर प्रेक्षक पृथ्वीराजची. सदाशिव शिंदे, विचारा तुमचा प्रश्न. आवाज येतोय सर माझा? हॅलो. हा, येतोय. तुम्ही सलग प्रश्न विचारा. सर, माझं असं म्हणणं आहे की शासनानं शेतकऱ्याच्या संदर्भात जे धोरण राबवलेले आहेत. हॅलो. तुम्ही सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतोय. हॅलो. शासनानं कर्जमाफीचं धोरण राबवलं, पण शासनाला या ठिकाणी कर्जमाफीचा जो विषय आहे तो कुठल्याही गावामध्ये पुरेपूर राबवलेला नाही. मुळात कर्जमाफी संदर्भातले त्यांचे आक्षेप आहेत. नाही, अगदी खरं आहे. मुख्यमंत्र्यांना मुळात कर्जमाफी करायचीच नव्हती. शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं, विरोधी पक्षाचं आंदोलन झालं, मध्य प्रदेशमध्ये गोळीबार झाला आणि UPमध्ये प्रधानमंत्र्यांनी निवडणूक जिंकण्याकरता शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली. पण सुरुवातीला 34,000चा आकडा सांगितला गेला, पण आता आपण पाहतोय की 89 लाख नाही तर फक्त 51 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा थोडा फायदा मिळणार आहे. आणि रक्कम 34,000 नाही तर ती बहुतेक 20,000च्या आत असेल. मला वाटतं 34,000 कोटी तुम्ही तयारी ठेवली होती, ती 34,000 कोटीची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. 1.5 लाखाची अट काढून टाका आणि लवकर वाटा. कर्जमाफीच्या याद्यामध्ये अर्ज करण्यामध्ये, बँकांच्याकडून चुकीची माहिती आणण्यामध्ये सगळा घोळ झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना जो कर्जमाफीच्या रूपाने जो आपल्याला दिलासा द्यायला पाहिजे होता तो मिळालेला नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या चालूच आहे. आणि त्यामुळे सरकार या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सपशेल अयशस्वी ठरलेलं आहे. आणि म्हणूनच आज ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे. पृथ्वीराजजी, तुम्ही झी 24 तासला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षको, विविध विषयांवर आपण पृथ्वीराज चव्हाणांची चर्चा केली आणि प्रामुख्याने दिल्लीत जी विरोधकांची नवीन मोठ बांधली जाते, जी आघाडी उघडली जाते, त्या आघाडी संदर्भात आपण चर्चा केली. आणि या आघाडीचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व काँग्रेसकडेच राहावं असा साधारणतः काँग्रेसचा कल दिसतोय. कारण देशव्यापी पक्ष आहे काँग्रेस, सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आघाडीचं नेतृत्व या पक्षाकडे आलं तर सगळ्यांची मोठ बांधायला ते सोपं जाईल असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. उद्या या संदर्भात दिल्लीत बैठक होते, त्यानंतर नेतृत्वावरही कदाचित शिक्कामोर्तब होईल आणि आघाडीचं नेतृत्व कुणाकडे जातं, कदाचित ते काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. हे उद्या सगळं स्पष्ट होणार आहे. आज रोकटोकमध्ये इथेच थांबूयात. रोकटोकमध्ये सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीराजजी आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.